तर मंडळी, मागच्या वर्षी आणि या वर्षी पण आपण गणपती बनवतोय. ऑब्विसली इको फ्रेंडली गणपती बाप्पा बनवायचे, तर माती पण शाडू मातीच वापरू. माती थोडी कडक झाल्याने वाटत होती, तर त्याला एका पन्नीत टाकलं, थोडं तेल टाकलं आणि त्याला एकदम मळून घेऊ म्हणलं. बाप्पाची मूर्ती बनवण्याच्या पहिले बाप्पाचं आसन बनवावं लागन, आणि मला आसन थोडं वेगळं बनवावं वाटतंय. मला कमेंट करा आता बनवलेलं तर आसन मी, पण आसन बनवलेलं, पण मला पहिले सांगा की कसं आसन बनवू आम्ही. कहना ये चाहता हूँ कि आसन कैसे बनाऊं, मुझे आइडिया दे दो कुछ तो. तुम्ही को कुछ आइडिया नहीं आ रहे होगे तो गप बस और देखो. पहिले तर माझ्या डोक्यात आलं की बैल पोळ्याचे जे बैल उरले होते त्याच्यावर गणपती बाप्पाची मूर्ती बनवावी, पण म्हणलं हे तर साधं सिंपल रेक्टँगल बनवलंय सध्या, नंतर डेकोरेट करू त्याला. मोस्ट प्रोबेबली पुढचं काम मम्मी करेल. भई आज होती 25 तारीख, उद्या 27 ला गणपती बाप्पा बसणार आहे, आणि चॅलेंज आहे की गणपती बाप्पाच्या आगमनाच्या आधी गणपती बाप्पा तयार झाले पाहिजे. गणपती बाप्पा मोरया. एवढाच होता आपला हा शॉर्ट ब्लॉग. हसा खेळा आणि जगा गाईच. बाय.